संदीप बाबुराव वाडीवसमी. काय सांगाल प्रफुल्ल दादांशी तुमचं कधी शेवटचं भेटणं झालं होतं? आणि प्रफुल्ल- काय सांगाल तुम्ही शेतातून परत आल्यानंतर तुम्हाला? प्रफुल्लदादाच्या घरासमोरच राहतो अबुशीडमध्ये. ते आता दिवाळीच्या पूर्वी आले होते. ते त्यांचं काहीतरी एक्झाम होतं, त्याचा अभ्यास करण्याकरिता ते इथं आले होते पवनीला. आणि त्यांचं लहानपण म्हणजे त्यांचं एज्युकेशन मिलिटरी स्कूलमध्येच झालं आहे. आणि ते मिलिटरी स्कूलनंतर बी ई केलं त्यांनी. पुन्हा बी ई झाल्यानंतर फर्स्ट इयर केलं. फर्स्ट इयरनंतर डायरेक्ट ते इथं आर्मीमध्ये हे झाले. काय सांगायचं पाहिजे तुम्हाला भेटल्याच्यानंतर? म्हणजे आधीमध्ये काय जॉईंट व्हावं कधी काय नोकरीबद्दल काय सांगायचं तुम्हाला? नोकरीबद्दल म्हणजे त्याला आधीपासूनच आवड होती की देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून. आणि आले म्हणजे नेहमी आम्ही खेळायचो, सर्व गोष्टी वगैरे करत होतो आम्ही इथं. काय वाटतं तुमच्या मित्राला देशासाठी मित्र शहीद झाला त्याबद्दल तर मला खूप वाईट वाटत आहे, परंतु देशासाठी झालं त्याबद्दल अभिमानही वाटतो आपल्याला. हरीश लीलाधर मोहोरकर. कधी भेटणं झालं? शेवटच्या वेळेस म्हणजे आता 2 महिने अगोदर भेटणं झालं होतं. सांगायचं सर्व व्यवस्थित आहे वगैरे, फील्ड एकदम बेस्ट आहे म्हणून तो पण सांगायचा. सर्व शेअर करायच्या गोष्टी वगैरे. काल मला व्हॉट्सअपवर माहीत झालं सायंकाळी 7 वाजता. सोबत त्यांचे आईबाबा पुण्याला जात होते. त्यांना इथं पुलगावला माहीत झालं, ते पुलगावला उतरले, छोट्या मुलाकडे जात होते. मग मला अभिमान आहे शहीद झाला त्याचा. च्या सीमेसाठी त्याची प्रकृती नसतानाही वाटलं नव्हतं आम्हाला तो असा करणार म्हणून, तिकडे जाणार म्हणून. वेळेवर भेटत होते त्यांना असं? हो, सुट्या वगैरे त्याला मिळायच्या, 6 महिन्यातनं वगैरे यायचा तो, सुट्टीवर यायचा जायचा. नाही त्यांनी तसं काही तो इंजिनिअरिंगला होता, परंतु मग या प्रहारला 12वी नंतर त्यांनी जॉईन केल्यावर तो मोटिवेट झाला त्याच्या मित्रासोबत. आणि मग 12वी नंतर इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला असतानंतर त्याने इंटरव्ह्यू दिला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये 55 विद्यार्थ्यांमधून हा एकटाच माझा सिलेक्ट झाला. 55 विद्यार्थ्यांमधून.
अतिशय सुस्वभावी आणि लागवी स्वभावाचा आणि माझा एवढा मेहनती कठोर मेहनत करणारा त्याला जायचं होतं तर सैनिकांना तिथे जाऊन इंटरव्ह्यूसाठी सगळी पूर्वतयारी करून गेला. मला बोलावलं 10,000 घेऊन ये आई, माझ्या इंटरव्ह्यूची तयारी, मला कपड्यांना रुमालापासून बुटांपासून घ्यायचं आहे म्हणून बर्डीवर दोघे माय लोक फिरून घेत इंटरव्ह्यूत पास झाला आणि तिकडे गेला. लेफ्टनंट म्हणाला आई डॉक्टर इंजिनियर तर सारेच जण होतात म्हणे, देशाच्या सेवेसाठी एखादा ऑफिसर होणे ही महत्वाची बाबदाई आहे का म्हणे, असा समजवायचा मला. खोऱ्यांनी पैसा ओढूनच काय सगळं मिळते का म्हणे, काही घटना कुठेही घडतात म्हणे, देशासाठी शहीद झालं तर काय वाव काय म्हणे, याच्यात असे विचार होते त्याचे. मला खूप खूप अभिमान आहे. माझा मुलगा देशासाठी गेला त्याचा मला अतिशय गर्व आहे. त्याची आई असण्याचा मला खूप अभिमान आहे.